भोंदू अशोक खराचं जे फार्म हाऊस आहे मिरगाव येथील त्याचे वॉचमॅन आपल्यासोबत आहेत. त्यांची देखील चौकशी जी आहे ती ह्या ठिकाणी करण्यात आली होती यासाठी. काय सांगाल तुम्हाला देखील बोललं होतं, काय सांगाल? मला बोलवलं होतं आणि मी गेलो तिथं. तर त्यांनी विचारलं मला किती महिन्यापासून. मी म्हणलं 6 महिने झाले. तर काही संशय आला का तुला? संशय तर काहीच नाही. कधी येतात काही नाही असं विचारलं त्यांना. महिन्यातून 2-3 वेळा येतात. कधी फॅमिलीसोबत येतात तर कधी एकटे येतात. एक दिवस राहतात आणि परत जातात. कधी आले तर त्याला 4-2 पाहुणे म्हणून भेटायला येतात. तर ते कोण आहेत ते काय नाही आपल्याला थोडं काही माहीत नाही. मग इथं काही कार्यक्रम व्हायचे किंवा कोणी धार्मिक विधी वगैरे होत होते का? इथं कार्यक्रम आणि धार्मिक विधी 6 महिन्यापूर्वी काहीच नाही झाली. हां, आधी होत होते ते मला माहीत नाही. आधीच मला काही माहिती नाही ना. लोक यायचे का लांबून लांबून इथं? लांबून लांबून म्हणजे तिथं मंदिरावर दर्शन यायचे. इथं थोडेफार 2-4 लोक यायचे भेटायसाठी म्हणून. हां, मंत्री वगैरे येत होते? नाही मंत्री काय नाही आले. 6 महिन्याचे पण पहिले नाही आले. तुम्ही कधीपासून? 6 महिने झाले. मला 6 महिने झाले इथे येऊन. किती वेळ चौकशी केली तुमची? काय किती वेळ बसवलं? माझी त्या दिवशी दिवसभर बसवलं ऑफिसमध्ये, चौकशी केली. कोण कोण होतं तुमच्यासोबत चौकशीच्या दरम्यान? मंदिरावरले गुरुजी आणि मंदिरावरला वॉचमॅन असे आम्ही 3 जण होतो. हो. तुमच्या संघ कसं वर्तन होतं बाबांचं? काय काहीच नाही, तसं काहीच वर्तन नव्हतं. काय आपल्या सर्व गोष्टी चांगल्या होत्या त्याच्याबद्दल. हो, बाकी काही नाही. हे सगळे नागरिक त्याची तक्रार करतायत, तसं काही वाटलं तुम्हाला? काय नाही, तसं नाही वाटलं ना. तसं वाटलं असतं तर मी इथं थांबलं नसतं ना. असं कधी यायचे ते इकडं साधारणतः? महिन्याच्या रविवारी शनिवारी असे 2-3 वेळेस यायचे. पण सांगून येत होते ना. रविवारी इथं असायचे ते? हो हो, प्रत्येक शनिवारी रविवारी नसायचे पण महिन्यातून 2 ते 3 वेळेस यायचे. आल्यानंतर त्यांचं कसं कामकाज असायचं काय इथं? काय सिंपली असे जसे आपले मालक येतात तसे यायचे, राहायचे 2 दिवस आणि जायचे. फॅमिलीसोबत यायचे. कधी परिसर सायकलिंग वगैरे करायचे, सकाळी फिरायचे? नाही, मी आलं तसं सायकलीवर एकदा पण गेले नाही. सायकल दोन्ही ते खराब आहे आणि इथे दोन्ही सायकली खराब आहेत. असेच मंदिरात फेरफटका मारायचे? हां, फेरफटका मारायचे. तर निश्चितच आपण बघतो की वॉचमॅनची देखील चौकशी झालेली आहे आणि चौकशीमध्ये अनेक दिवसभर त्यांना बसून ठेवण्यात आलं होतं. अनेक प्रश्न जे आहेत ते त्यांना विचारले आहेत आणि त्यामुळे आता आणखीन काही लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन अडीतडीसह कुणाल जायकर, TV9 मराठी, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.